नमस्कार, मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। समाजात परिवर्तन होतच असतं, पण प्रथम स्वीकारणार कोण असा मोठा प्रश्न उभा असतो। हे धाडस करण्यास पुढे येतो त्यास समाज धुडकारतो, पण समाजाच्या अशा वागण्याला परिवर्तनवादी कधीच भीत नाही। उलट त्यांच्या या धाडसाचे अनुकरण समाज हळूहळू करू लागतो। असेच धाडस केले राजापूर तालुक्यातील पनळे गावातील गजाननगुरव आणि त्याच्या कुटुंबाने। गजाननगुरव याच्या वडिलांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले होते। 1 वर्षानंतर वर्षश्राद्ध हे कार्य करण्याची गावात प्रथा आहे। हे कार्य करतेवेळी असणाऱ्या काही विधी गजाननला आवडत नव्हत्या। समाजाप्रती नेहमी काळजी असणारा हा गजानन वेगळा विचार करू लागला। श्राद्धाच्या वेळी अन्नधान्याची होणारी नासाडी त्याला आवडत नव्हती, म्हणून त्याने त्यात बदल केला। प्रथेप्रमाणे पिठाचे गोळे करणे, पाया पडताना तांदूळ वापरणे, तुळस, मका, तीळ, नारळ, खायची पाने इत्यादी खाद्यपदार्थांचा वापर केला जात असे। पण यावेळी मात्र गजाननने त्यात बदल केला। या सर्व खाद्यपदार्थांचा वापर न करता फुलांचा वापर केला। फुले ही नेहमी वातावरण प्रसन्न करण्यास मदत करतात। फोटोपूजन झाल्यावर निसर्गवासी बाळूगुरव यांच्या मित्रमंडळी व नातेवाईकांनी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या। त्यानंतर गजाननने 2 शब्द सादर करताना आपले विचार व्यक्त केले। आपण समाजात वावरतो म्हणजे आपल्यावर समाजाचे अनेक ऋण असतात, ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे मत गजाननने मांडले। त्यानंतर त्याने वडिलांच्या स्मरणार्थ गावच्या वाचनालयाला रोख रक्कम 10,000 रुपये व अंगणवाडीला 2,000 रुपये भेट दिली। पनळे गावच्या ग्रामस्थांनी त्याचे आभार मानले। चला तर प्रत्यक्ष कार्यक्रमाकडे वळूया। काय काय गोष्टी घडू शकतात किंवा आपल्या त्याच्या मुलांना सांत्वन द्यायचं असतं की बाबा जी गोष्ट झाली होऊन गेली ती पुन्हा होऊ शकत नाही, मग त्याच्यासाठी मुलांना सांत्वन द्यायसाठी आपण एक शोक सभा म्हणून आपण यावेळेला सादर करत असतो। भाचा गुण असेल ना तर हा भाच्या खाली तरी पण चालेल। मस्करी करण्याची एक पद्धत त्यांची खूप चांगली स्वभाव होता मस्करी करण्याचा। आणि गावाप्रती सुद्धा ते नेहमी माझ्याशिवाय त्याच्यानंतर घराचं नेहमी म्हणणं असायचं की जागेवर राहले, काय झालं ते जागेवर राहले, पण त्यांना काही होतं का माहिती, पण ते काय देवाची काय इच्छा झाली आणि अचानक त्यांनी त्यांना घेऊन घेतला। ते दुःखद घटना झाली आणि खरं तर माणूस जन्माला आल्याच्यानंतर मृत्यू होतो, त्याच्यामुळे ही घटना घडून गेली। आणि आता माझे जी पण मंडळी आहेत त्यांचं नाव कसं रोशन होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि काही त्यांनी विसरावं, ते विसरता येत नाही, पण सांत्वन देण्याचं मात्र काम आपलं समाज करू शकतो। आपल्याला काहीतरी आपल्या समाजामध्ये कर्तव्य असलं पाहिजे। एक आपल्या गावच्या वचनासाठी आमच्या कुटुंबामध्ये एक छोटीशी भेट आम्ही देवाची त्यांनी स्वीकारली।
गजाननसारखी मुले ज्या गावात असतील त्या गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. आपले सर्व महापुरुष हे नेहमीच परिवर्तनवादी राहिले आहेत आणि समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यावर आघात केला. आपण सर्वजण या महापुरुषांच्या विचारांनी चाललो तर नक्कीच आपण मानवतेकडे वाटचाल करू. अशा प्रकारे परिवर्तनवादी व्हिडिओ पाहावयाचे असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.